जय भीम सर्वांना। 24/5/2026 रोजी नालासोपारा पश्चिम कलंबीज या ठिकाणी संघमित्रा गंधकुटी बुद्धिवार ट्रस्ट आणि इंडो श्रीलंका विरासत समिती यांच्या विद्यमाने हा कार्यक्रम 24 मेला कलंबीज या ठिकाणी झालेला होता। संघमित्रा बोटीतून 2300 वर्षापूर्वी श्रीलंकेला गेली तसा हुबेहूब देखावा त्या ठिकाणी दाखवण्यात आला। या कार्यक्रमासाठी प्रत्येकाचं योगदान आहे। त्यातले त्यात अनुला हजारे यांनी भिक्षुणींना दान दिलं, आर्थिक दान दिलं, त्याशिवाय तिथे सर्वांना भोजनदान दिलेलं आहे। आणि त्या कार्यक्रमामध्ये अनुला आणि त्यांचे पती तिष्य यांनी रोल केलेला होता। त्याशिवाय आमच्या ऐरोलीतल्या महिला यांनी सुद्धा श्रीलंकेचा लूक केलेला होता। सर्वांनी श्रीलंकेसारखेच कपडे घातले होते। आणि त्या ऐरोलीमधल्या शशिकला जाधव आणि अरुणा ऐरे यांनी अत्यंत परिश्रमाने त्या महिलांना तयार केली, आर्थिक दान दिलं आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या। त्याशिवाय आमच्या भांडूपच्या सुमनताई थोरात यांनी सुद्धा आर्थिक दान जास्तीत जास्त दिलं की स्मृतिचिन्ह लोकांना गेली पाहिजेत म्हणून त्यांनी जास्तीत जास्त दान दिलं आणि त्या दानामुळं लोकांना स्मृतिचिन्ह देण्यात आलं। त्याच्यानंतर आमच्या नालासोपारातल्या इंगोळेताई आणि रुपाली जाधव यांनी रात्रंदिवस अति परिश्रम घेतलं आणि त्या कार्यक्रमाला यशस्वी करून दाखवलं। त्याशिवाय शुभांगी अगवेकर यांनी सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये बोधिवृक्ष हा दान दिलेला आहे। त्याशिवाय आपले राजाराम पाटील हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले आणि त्यांनासुद्धा खूप आवडलं की आमच्या कोलीवाड्यामध्ये हा कार्यक्रम प्रथमच होत आहे। त्यांनीसुद्धा आपलं योगदान भरपूर दिलेलं आहे। त्या ठिकाणचे जे ताज पॅलेसचे उल्हास किनी यांनी आपला गेस्ट हाऊस हा सुद्धा भिक्षुणींसाठी मोफत असा राहण्यासाठी 1 दिवसासाठी दिला होता। दुसऱ्या दिवशी त्यांनी भोजन दिलेलं होतं। त्यांची मुलगी जिन्नासा यांनी सुद्धा या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार भरपूर केला आणि त्याच्यामुळं लोक या ठिकाणी आली। आमच्या भिक्षुणी शक्य धम्मदिना यांनी आवाज इंडिया या चॅनलच्या माध्यमातून हा प्रचार प्रसार भरपूर करण्यासाठी सांगितला। तसेच धम्मदर्शना आणि अन्य भिक्षुणी या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या आणि त्यांनीसुद्धा चांगलं योगदान दिलेलं आहे। बहुसंख्य लोक या कार्यक्रमासाठी हजर होते। तसेच आमचे दिलीप शिरसाट